उत्पादनावरचा खर्च जर कमी करायचा असेल तर आपल्याला ट्रॅक्टरची मशागत, मोगडणी आली, नांगरणी आली, कोळपणी आली, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी, समजा कोळपणी तर बैलांनी करतो आपण, पण हे सगळं फाट देऊन डॉक्टर साहेब यांनी ही शेती केलेली आहे. त्यात मक्काचं आपण सविस्तर व्हिडिओ केलेला आहे, तुरीचा सविस्तर व्हिडिओ केलेला आहे, पण त्याच्या शेतीमध्ये चक्रा मारून हे सत्य आहे का बघून काकांनी ही शेती स्वीकारली आणि आता त्यांच्याकडं SRT पद्धतीनं त्यांचे कोणची पिकं आहेत आणि त्यांनी कशा प्रकारे मागच्या वेळेस त्यांचा अनुभव घेतला ते त्यांना आपण विचारू. राम राम. राम राम. आपला एकदा परिचय द्या. मी अशोक फकीरबा सोळंके, मुक्काम वडाळा, पोस्ट मावरा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. बरं, मागच्या वर्षीचं तुम्ही म्हणले की मी आलो या शेतीमध्ये बघितलं, तर काय काय अनुभव होता तुमचा? आमचे मित्र डॉक्टर साहेब हे आमचे नेहमी यायचे जायचे, त्याच्याकडे मजूर कमी असल्यामुळे त्यानं काय केलं, 1 वर्ष शेती अशी तशी टुली. म्हणलं गवत झालं तुमच्या वावरात, ते आता बेड पाडून घेतो तसंच ठुतो म्हणे मी. म्हणलं गवत माल जमणार नाही हा. पण मी चक्रा आलो एकदा दोनदा, तर गवत असताना त्यांची पहाटी पाहिली मी, तर ही शेजारी पहाटी मल्चिंगवर होती, ठिबकवर होती. याशा पहाटीवर लाल्या अजिबात नव्हता, हिच्या बोंड्या सगळं वाळून गेली ती इकडे, हिले बोंड्या तशाच होत्या या कपाशीले. म्हणजे मशागत बंद होती का मशागत चालू होती? मशागत बंद होती, याची बंद होती, यांची चालू होती. यांची मशागत बंद होती, गवत होती तिच्यात, क्वालिटी चांगली होती. म्हणलं ह्या जमिनीत काहीतरी आहे, आपण बी यावर्षी SRT पद्धतीने शेती करू. किती एकर केली तुम्ही आता? मी यावर्षी 9 एकर करून टाकली पूर्णच्या पूर्ण. घरच्यांनी नाव ठेवलं नाही? घरचे पहिला करायची विरोध, पण मी स्वतः करायचा, स्वतः जबाबदार घरचा मी एकटाची, त्याच्यामुळे कोणी काही बोललं नाही. बरं, तुमचं जे क्षेत्र आहे आता, तुमचं क्षेत्र तुम्ही हे केलेलं आहे SRT वर, काय कापूस बरोबर? हा, हे नाही, मका, तूर, सोयाबीन. मक्का, तूर, सोयाबीन. तूर सोयाबीन मध्ये तर कशी खुरपायची गरज पडतच नाही, हा, आणि तुरीमध्ये पडते, मक्कामध्ये पडते नाही, मक्कामध्ये पण पडत नाही, टिंजर असले. हा, टिंजर. तर आता बेड केले. बरं, आता ही बेड, आता यांची जी बेड आहे ही आता 4 वर्ष सांगतात, तुम्ही यांचं जाऊन येऊ नये म्हणजे यांची 4 वर्ष आहे हे खात्री आहे का? म्हणजे आहे ना, यांची खात्री आहे ना. म्हणजे त्यांनी काहीच केलं नाही, माती पण लावलेली नाही, काहीच नाही. म्हणजे काय आहे, आपली शेती, आपली प्रयोगशाळाच्या शेतकऱ्यांना सुद्धा खरं वाटलं पाहिजे की हे खरं की खोटं. आता आम्ही सध्या जपान उपटली 10 गुंठ्यातली, आणि त्याच्यावर डायरेक्ट राऊंड अप मारून उडीद, मूग, तीळ लावून दिला टोकनना, आणि तुषारचा फवारा मारून दिला. आता कधीचा विषय? आता काल तुषार मारलं, परवा उडीद मूग लावून दिला. उडीद आणि मूग? हा, उडीद मूग. बर, खायापुरता धंदा 10 गुंठ्यात. येईल का अंगामध्ये? येईल म्हणजे गेल्या वर्षी घेतला तर मी तसा खाली चांगला आलता, यंदा तर बेडवर येईल. आता लसूण बी आपला 1-1.5 गुंठा ते बी लावून द्यायचा आता बेडवरच. आता मशागत बंद केली. मजुरी ह्या वर्षी? मजुरी बिलकुल काहीच लागली नाही. दरवर्षी मजूर लागतं का? मग दरवर्षी 25-30 हजार रुपये. कुठल्या पिकाला? निंदायले सोयाबीन निंदायले 25 रुपये. सोयाबीन मध्ये तुम्ही साकेत वगैरे मारत नव्हते? मारून बी ते काय गवत कमी जास्त असलं का नाही, ते गाजर गवत मरत नाही लवकर साकेत. मग ते असले यंदा राऊंड अप घेतलं, मागून शिप्पावर घेतलं मधी. 2 तासात मी राऊंड अप शिप्पावर मारलं. मी गावताचा नायनाट झाला यावर्षी. विषय म्हणजे एकमेका सहाय्य करू जे म्हणतात तशी म्हण आता या ठिकाणी आपल्याला साध्य झालेली दिसते. तणनाशक मारायची जी भीती आहे, ही भीती यांची डॉक्टर साहेबांमुळे निघली, बरोबर आहे ना? किंवा हे स्वीप पॉवर मारते, राऊंड अप मारते, यांचं चांगलं आहे, मग आपण बी मारून बघू. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर म्हणत असाल की तणनाशकाने जमीन खराब होती, पण तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी जमीन पहा, या ठिकाणी त्यांचा सेंद्रिय कर्ब मी त्यांना आता तपासायला सांगितला. प्रत्येक शेतकऱ्याला आपण विचारतो, त्यांनी तो एक KVK किंवा कृषी विद्यापीठाला देऊन ते चेक करा. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना सांगायला पक्क होतं ही जमीन आमची जिवंत झाली, गांडूळ वाढले आणि सेंद्रिय कर्ब वाढला, याचा अर्थ जमिनीला काही पायची गरज नाही. आणि 1% जर सेंद्रिय कर्ब ज्या जमिनीत असेल, आता ही हलकी जमीन आहे, मुरुम किती वर येला? खडक आहे. एवढ्या चांगल्या याच्यावरती, एवढ्या हलक्या जमिनीवरती ही जी पद्धत आहे, ही पद्धतीनं त्यांनी ही शेती फुलवलेली आहे. मागच्या वर्षीचे अवशेष मिरचीचे त्यांचे या ठिकाणी, या राजू, आणि गहू पण केलं हे का, गव्हाचे अवशेष या ठिकाणी आहे, जे की आता पूर्ण सडलेले आहेत. झूम करा थोडं. आणि हे कशाचे? ही मिरचीचे. तर हे मिरची आणि हे मिरचीचे आणि हे गव्हाचे. वरचं आपल्याला घ्यायचं आणि हे पाला जे पडणार जमिनीला पडणार, आणि हे जे खोडं राहणार हे जमिनीला राहणार. अशा प्रकारे ही शेती केली जाते. आणि ही शेती ह्या जीवाणूंना, ह्या गांडुळांना हे खायला दिलं जातं, आणि ज्या कारणानं मग ते जमीन जिवंत होते, ते जीवाणू जिवंत होतात. तर इतकी हलकी जमीन असून सुद्धा यांच्या 3 आता यांनी खुडण्या केलेल्या आहेत. सरकी तूर जवळजवळ 8 फुटामध्ये आता त्यांनी दाखवलेली, आपल्याला व्हिडिओमध्ये टाकतो, पूर्ण पॅक झालेली आहे. याचा अर्थ 12 फुटावर सुद्धा तूर ही पाहिजे होती. तर त्यांचा प्रत्येक वर्षीचा अनुभव 4 वर्षातला हा प्रत्येक पिकामध्ये चांगला आलेला आहे. आणि त्याच्या कशा जोरावर तर ह्या जोरावर त्यांच्याकडं शेणखत टाकायला नाही, फक्त जमीन कशावर पिकती तर या गोष्टीवर पिकती. आणि जे रासायनिक खताचा खर्च आहे तोही सुद्धा तुम्ही कमी केलेला. एकरी 1 किती 2 बॅगा ते टाकतात. मक्काला फक्त 2 बॅगा त्यांनी एकरी टाकली चिनी पद्धतीवर,
आणि ही जी पद्धत आहे ह्या पद्धतीला फक्त तुरीला आणि सोयाबीनला एकच एकच बॅग वेळेस टाकतो. एकच वेळेस. तर हे जरा आपण बघितल्यानंतर आपण शिकतो. तसं जर पाहिलं तर माझी सुद्धा ह्या वर्षी जी कपाशी आहे ती मी आपल्या ह्या तणनाशकावर घेतली आणि जो मजूर खर्च आहे तो माझा सुद्धा वाचला. जे आपण आहे ते टाकायचा आपण नक्कीच प्रयत्न करतो. आपला जो व्हिडिओ आहे तो नक्कीच उद्या परवा दिवशी मी टाकतो, त्यामध्ये तुम्हाला अजून लक्षात येईल. तर नक्कीच तुमच्या नवीन SRTला मी शुभेच्छा देतो आणि डॉक्टर साहेबाला धन्यवाद देतो की त्यांनी नवीन शेतकरी केले, त्यांना सुचवलं किंवा मी असं असं करतो, तुम्ही येऊन बघा. आणि ते त्या गावातले आहेत, त्याच्या जवळच्या गावातली एकाच गावात जवळ. तर डॉक्टर साहेब, डॉक्टर गणेश पोटे यांच्या ज्या शेतात मी आहे त्या शेतामध्ये जर हे बेड फोडत असतील किंवा मग या ठिकाणी नांगर आणत असतील तर खाली त्यांनी मोबाईल नंबरसह कमेंट करा. मी त्यांच्याकडे येऊन यांच्याकडे जाणार नाही, त्यांच्याकडे जातो आणि त्यांचा व्हिडिओ टाकतो. बरोबर चालेल चालेल सर, चालेल चालेल, काय अडचण तर नाही. बिलकुल काहीच नाही. कोणी सांगा बा, या 4 वर्षामध्ये आपण याच्यामध्ये नागाडीमध्ये लोक त्याला नाट होते, यार डॉक्टरची शेती का म्हणते, येडे म्हणते. मला त्या दिवशी आलं येड्याचे कंच भाव म्हणे कसे म्हणे. चांगले आहे. हो येड्याचे कंच येड्याचे भाव कंच. कशी आता अशी म्हणू लागले ती. छोटे मोठे आपले युट्यूबला व्हिडिओ टाकत असतात, हा, लोक मला कमेंट करतात की तू दारू पितो का, गांजा पितो का, अनाची शेती करत असतो का? म्हणजे ज्या वेळेस आम्ही लागवड केली त्यावेळेस अक्षरशः गवतामध्ये कपाशी आणि जी मका उभी आहे ह्या म्हणजे टोंगळ्या इतक्याला गवतामध्ये आम्ही लागवड केली. नंतर तणनाशक मारलेले आम्ही याच्यामध्ये. म्हणून त्याला दोनदा मारणं पडलं, एकदाच काम होतं मक्काचं, डबल मारणं पडलं त्याला ते. एक टिंजर आणि परत टिंजर घेतलं. तर ही जी पद्धत आहे ती तुम्ही नंतर या ठिकाणी येऊन सुद्धा अभ्यासू शकता. त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, तुमचा पण मोबाईल नंबर द्या. माझा मोबाईल नंबर 70 38 68 75 26. धन्यवाद. तर तुमच्या दोघांचे धन्यवाद देतो, थांबतो. धन्यवाद. राम राम. राम राम. राम.